हेलो, गुड इवनिंग टू एवरीवन। दिस इज़ आकाश शलमोले। आप सभी का स्वागत है यूट्यूब चैनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में। ओके, तो यहाँ पे हम बात करेंगे जो डीएचएस। ओके, जो डीएचएस की जो स्टाफ नर्स की जो एग्ज़ामिनेशन हुई थी अभी, ये पुणे की लिस्ट है। ओके, यहाँ पे दिख रहा है आपको पुणे डिवीज़न की स्टाफ नर्स की ये वेटिंग लिस्ट हम लोग देखेंगे। ओके, स्टाफ नर्स की तो पुणे डिवीजन की ये स्टाफ नर्स की ये थर्ड वेटिंग लिस्ट रहेगी। ओके, मे बी इनमें से अगर कैंडिडेट अगर नहीं ज्वाइन करते तो और मे बी आप लोगों को कॉल या मैसेज या ईमेल आएंगे कि नहीं भाई, आप लोग आपका डीवी ये दिन रहेगा और आपको आना है, ऐसा बोल के। ओके, क्योंकि क्या होता है कि बहुत सारे जो डिवीज़न है, जैसे 8 डिवीज़न है डीएचएस के, तो अभी हर डिवीज़न में ऑलरेडी जो बड़ी लिस्ट थी यानी 10 15 20 लोग का वो हो गया है। अभी हो सकता है कि दो कैंडिडेट ने ज्वाइन नहीं किया, एक कैंडिडेट ने ज्वाइन नहीं किया, तो ऐसे में क्या होगा कि आपको मैसेज या कॉल आएगा। ओके, या आपको ईमेल आएगा। तो देखिए, ये भी लिस्ट में आप देख सकते हो, ये आपकी जो महा आरोग्य है। ओके, महा आरोग्य है, ये वेबसाइट में नहीं है लिस्ट, बट ये जो कैंडिडेट है जिनको डीवी के लिए बुलाया गया है, तो इन लोगों को क्या आया है, मेल गया है या इनको कॉल गया है। ओके, तो ये 14 तारीख का लेटर है, लेकिन ये आज के दिन दोपहर में बहुत सारे कैंडिडेट को फ़ोन गया है, तो उन्होंने हमारे साथ ये शेयर किया। तो इसी से रिलेटेड हम लोग यहाँ पे बोलेंगे कि पुणे डिवीज़न की जो स्टाफ नर्स की जो है उनके लिए ये समुपदेशन है, यानी दैट मीन्स डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। ओके, निवड झालेलं आहे, दॅट मीन्स आप लोगों का रिक्रूटमेंट या आप लोगों का ये हो गया है, क्या बोलते हैं, आप एलिजिबल हो जॉब के लिए। सो आपका डीवी के बाद ऑर्डर मिलेगा आप लोगों को। ओके, तो आपको कहाँ जाना है, 19 अगस्त को आपको क्या है, वेरिफिकेशन है। 19 अगस्त को मॉर्निंग में 9 बजे आपको जाना है। कहाँ पे, भवन परिवर्तन बिल्डिंग पुलिस स्टेशन समोर विश्रांतवाड़ी पुणे 6, ये जगह पे आप लोगों को वेरिफिकेशन के लिए जाना है। ओके, तो यहाँ पे जाते टाइम पे आपको क्या लेके जाना है, तो आपको कागदपत्राच्या मूळ प्रती म्हणजे ज्या ओरिजिनल आहे तुमच्या त्या, व प्लस सोबतच एक छायांकित प्रत साक्षांकित। ओके, म्हणजे काय होईल तुम्हाला की एक ओरिजिनल सेट घेऊन जायचं आहे, प्लस एक किंवा दोन सेट मी तुम्हाला सांगतो आहे की सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्ही घेऊन जायच्या। ओके, ठीक आहे। त्याच्यानंतर जाताना काय काय घेऊन जायचं आहे तुम्हाला, तुमच्या 4 वर्षाच्या ज्या मार्कशीट आहे या 3 वर्षाच्या गुणपत्रिका आहे त्या, त्याच्यानंतर आहे जातीचा दाखला, जात पडताळणी म्हणजे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी, वयाचा पुरावा म्हणून तुम्ही जे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट, और 10thचं एक सर्टिफिकेट असतं, त्यावर डिप्लोमा म्हणतो आपण याला, त्यामध्ये तुमचं जन्मदाखला या जन्माची तारीख नोंदवलेली असते ते। त्याच्यात OBC असाल तर तुम्हाला NCL लागेल, जे स्टेटचं चालेल आपल्याला इथे कारण ह्या स्टेटची रिक्रुटमेंट असल्यामुळं। त्याच्यानंतर बाकी जे जे कॅटेगरीचे आहेत ते सर्टिफिकेट, जसं ओपनचे असेल तर त्यांना कुठलंच लागत नाही। ओके, बाकी SC ST वगैरे असेल तर त्यांचे जे कास्ट सर्टिफिकेट ते आणि व्हॅलिडिटी। त्याच्यानंतर आहे डोमेसाईल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर आहे संगणक हाताळणे म्हणजे MSCIT सर्टिफिकेट। ओके, जर नसेल तर तुम्हाला 2 इयर्सचा कालावधी देतात, त्यात 2 वर्षाच्या आतमध्ये म्हणजे बिफोर प्रोबेशन कंप्लीशन। ओके, यू हॅव टू सबमिट दिस सर्टिफिकेट। देन जर तुमच्याकडे जे स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली असेल तर त्याचं ते सर्टिफिकेट लागेल, एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट म्हणतो याला। ओके, असेल तर एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट अँड त्याचा नंबर। ओके, त्याच्यानंतर आहे जर तुम्ही पॅरलल रिझर्वेशनमध्ये जर खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन याच्यातून तुम्ही जर केला असेल या फवारणी कामाचा अनुभव, तर ते तुम्हाला परिपत्रक द्यावं लागेल। अगेन्स्ट असेल तर काही गरज नाही, नसेल जर त्या याच्यातून, जसं आता प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, तो सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे, किंवा खेळाडू, दिव्यांग। ओके, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट याच्यात बघू, त्यानंतर तुम्हाला दिसू शकतं याच्यामध्ये काय काय सर्टिफिकेट आहे। ओके, जर दिव्यांगमधून असेल तर ते सर्टिफिकेट, स्मॉल फॅमिलीचं प्रमाणपत्र, जर अनुभवी लिहिलं असेल तर तसं जर गरज नव्हती असेल तर त्या तुम्ही, जर तुम्ही अर्जात नमूद केला असेल त्या पत्त्यावर राहत असाल तर तुमचं आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो, ओके, तो देऊ शकता। लाईट बिल वगैरे, स्वतःचा फोटो असलेलं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड तुम्ही घेऊन जाऊ शकता। पासपोर्ट साईजचे 2 फोटो लागेल।
EWS गटामध्ये तुम्ही मोडत असाल तर ते प्रमाणपत्र लागेल तुम्हाला. पॅरामेडिकल पदासाठी जर तुमच्यासाठी रजिस्ट्रेशनची आवश्यकता असेल तर ते सर्टिफिकेट लागेल. ओके. त्याच्यानंतर कुठलेही कागदपत्र तुमचे बनावट आढळून आलं तर तुमची नियुक्ती रद्द करण्यात येईल. आणि नावात बदल असेल, जसं फिमेल असेल तर तुम्ही विवाह प्रमाणपत्र सादर करावे किंवा गॅझेट सर्टिफिकेट तुम्ही सबमिट करू शकता. ओके, याच्यामध्ये नोंदवलं. देन जाहिरातीच्या अनुषंगाने इतर आवश्यक पदे जे पण आहेत, जसं मी बऱ्याचदा व्हिडिओ बनवलेले आहे ते तुम्ही बघू शकता, किंवा महाराष्ट्र नर्सिंग रजिस्ट्रेशनची पावती किंवा रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. ओके, पावती पण चालू शकतं किंवा रजिस्ट्रेशन ते पण चालतं. आणि उमेदवारांनी जे 21 नंबरचं ऑनलाईन आलेल्या फॉर्मची व हॉल तिकीटची छायांकित प्रत सोबत आणा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉल केला की सर हे सर्टिफिकेट नाही आहे आमच्याकडे. कुणाचं असं आहे की हे दोन्हीही नाही आहे, कुणाचं असं आहे की कुठलं तरी एक आहे. तर डोंट वरी, तुम्ही व्हेरिफिकेशनला जा, तिथे तुमचं बायोमेट्रिक होईल. बायोमेट्रिक म्हणजे आधार तुमचं व्हेरीफाय होईल आणि आधारनुसार तुम्ही तेच व्यक्ती आहे म्हणून होतं. ओके, तर डेफिनेटली तिथेच तुम्हाला त्याचं एक जे पण हे आहे सोल्युशन तिथे मिळेल. बट जर तुमच्याकडे हॉल तिकीटची प्रत असेल ते पण चालतं आणि जो फॉर्म भरलेला आहे ते असेल ते पण चालतं. ओके, आणि तुम्ही वेळेवर तिथे हजर राहायचं. अथवा जर तुम्ही वेळेवर हजर राहिला नाही तर तुम्हाला कुठल्याही, आता बघा याच्यानंतर तुम्हाला सांगतो आहे, ह्या याच्यानंतर तुम्हाला 3 नोटिफिकेशन दिल्या जाणार नाही की नाही बाबा तुम्ही जॉईन करा. कारण याच्यात लिहिलेलं आहे, समुपदेशनाद्वारे कागदपत्र पडण्याच्या वेळी उमेदवार हजर राहणे आवश्यक आहे, अन्यथा पुढील उमेदवाराचा विचार करण्यात येईल, आपली नियुक्ती करण्यात येणार नाही. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट शब्द. जर तुम्ही व्हेरिफिकेशनला गेला नाही तर तुमची उमेदवारी डायरेक्टली कॅन्सल. जे लोक जॉईन नाही करेल डायरेक्ट आता त्यांना कुठलीही हे न देता नेक्स्ट याच्यामध्ये, कारण 20 ऑगस्टपर्यंत एक परिपत्रक निघालं होतं की सगळी रिक्रुटमेंट प्रोसेस झाली पाहिजे आणि 22 ऑगस्टपर्यंत एक्स सर्व्हिसमॅनची जी लिस्ट आहे, म्हणजे कन्वर्ट करून जी लावणार आहे ती लिस्ट DHSची पुणे ऑफिसला आली पाहिजे, जेणेकरून लवकरात लवकर जी एक्स सर्व्हिसमॅनची प्रोसेस आहे, म्हणजे जे कन्वर्ट करून जागा घ्यायच्या आहे त्या पण करतील. अशा पद्धतीने हे लिस्ट तुम्हाला दिसतं. आता आपण याच्यामध्ये बघून घेऊया की किती कॅन्डिडेटचे नावं आहे. जर ही प्रायव्हेट स्टाफ नर्स तुम्हाला दिसते आहे, याच्यामध्ये प्रायव्हेटचे जे कॅन्डिडेट आहे ते सारिका, फिमेलचं आहे, प्रायव्हेट स्टाफ नर्स फिमेल, सारिका ढाकणे, शेजल वालसे, स्मिता मानमोठे, मोहिनी भांड, रेश्मा कुंभार, अपूर्वा मानकर. ओके, त्यानंतर तुम्हाला ही दिसते गव्हर्नमेंटच्या स्टाफ नर्सेस, कारण गव्हर्नमेंटच्या भरपूर कॅन्डिडेट ॲब्सेंट होते, 17. तर 17 लोकांचं नाव आहे. याच्यामध्ये कोमल आवती, पवार मोजे, श्वेता पोळेकर, शीतल शिवाने, तनुजा धांडोरे, वैशाली सावंत, अर्पणा शिंदे, मयुरी दिवेकर, प्रतीक्षा जोगदंड, गौरी केंगले, काजल शिलेवंत, सीमा शेंगडे, प्रिया वाघधरे, दीपाली पाटील, अंकिता जवळ, महेश्वरी बिरादर, स्वप्नाली कुरकुटे. तर ह्या सगळ्या फिमेल आहे. ओके, आणि मेल गव्हर्नमेंट जे मेल आहे याच्यामध्ये धनराज सूर्यवंशी, त्याच्यानंतर आकाश शिरशेट्टी, किरण राठोड. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला लिस्ट याच्यामध्ये दिसते की ज्या जागा शिल्लक होत्या त्याच जागांसाठी ही जे लिस्ट आलेली आहे आता इथे. ओके, ठीक आहे. तुम्ही यामध्ये ह्या लिस्टद्वारे मी तुम्हाला एवढंच सांगतो आहे की ज्या जागा शिल्लक होत्या, रिमेनिंग होत्या, ओके, रिमेनिंग होत्या, त्याच जागाची जी वेटिंग लिस्ट याच्यामध्ये दिसते, त्याच कॅटेगरीची वेटिंग लिस्ट दिसते. आता तुम्ही बरेच विद्यार्थी म्हणत सर आम्हाला एवढे मार्क आहे, आमचा नंबर येईल का? बाबांनो, तर ह्या कॅन्डिडेटऐवजी जर कुणी जॉईन झाले नाही तर मग तुमचा नंबर येईल. आता तुम्हाला डायरेक्ट कॉल किंवा ईमेल येईल की असं असं आहे, तुमचं व्हेरिफिकेशन या दिवशी या आणि व्हेरिफिकेशन करा. आता बरेच विद्यार्थी म्हणतील सर की अकोल्याची लिस्ट आली नाही आहे अजून, ओके, लातूरची लिस्ट आली नाही आहे अजून, ओके, ठाणेची नाही आली. तर बाबांनो तुम्हाला सांगतो की पुढचे 2 to 3 डेज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, उद्या सॅटर्डे आहे, उद्या पण लिस्ट पडू शकतात बाकीच्या डिव्हिजनच्या, किंवा नाहीतर मंडेला लिस्ट पडेल. ओके, डेफिनेटली, कारण त्यांना 20च्या आत प्रोसेस करायचे. तर आपण उद्याच पकडून चलू की सॅटर्डे किंवा संडे पण किंवा मंडेला लिस्ट पडू शकते आणि 20पर्यंत हे सगळ्या प्रोसेस त्यांना कंप्लीट करायची आहे. ओके, होप सो. व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ओके, सोबतच जर तुम्ही RRBची तयारी करत असाल किंवा येणाऱ्या DMERची जर तयारी करत असाल किंवा नॉर्डसेट 7 असो किंवा 8 असो याच्यासाठी प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली जो आमचा ऑल इन वन कोर्स आहे तो ऑनगोईंग आहे.
तो कोर्स तुम्ही जॉईन करा आणि पुढचे 6 to 7 मंथ अभ्यास करा डेफिनेटली. सोबत याच्यामध्ये टेस्ट सिरीज वगैरे सगळे इन्क्लुडेड आहे. ऑल इन वनमध्ये सगळ्या येणाऱ्या ज्या एक्झाम्स आहे इंडियामध्ये या महाराष्ट्रामध्ये सगळ्या एक्झामसाठी याचा फायदा होईल. ओके, थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा एका व्हिडिओ सोबतच. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.